नमस्कार, तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी इथे दम आलूचीच भाजी करणार आहे, पण थोडी डिफरंट वेने करणार आहे. तुम्हाला जर दम आलूचे आलू भेटले नाही तर तुमच्याकडे असलेले बटाटे त्याचीच तुम्हाला ही भाजी करता येणार आहे. मीही तेच घेतले. नंतर त्याचे जे उकडलेले बटाटे ते कट करून घेतले. त्याचे जे कट केलेले पीस आहेत ते मोठे मोठे कट करून घेतले. नंतर त्याला फोकने होल केले आणि तेलात छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले. तुम्ही बघालच पुढे किती छान मस्त क्रिस्पी तळले गेलेत आणि यात मीठ आणि चाट मसाला घालून तुम्ही असे पण एन्जॉय करू शकतात. खूप छान झाले, क्रिस्पी झाले. आता मी त्याच तेलात एक वेलदोडा घातला, एक तेजपान घातलं, जिरं आणि मोहरी घातली आणि मी इथे 2 कांदे मस्त असे बारीक चिरून घेतले होते, कट करून घेतले होते. तुम्ही कांद्याची प्युरी घालत असाल, पण मी इथे मस्त बारीक चिरलेला कांदा घातला आहे. थोडंसं आपल्याला वेगळं करायचं आहे आणि ते कांदा लवकर परतण्यासाठी मी इथे मीठ ॲड केलं. कांदा छान गुलाबी रंग झाला की त्यात आपले मसाले ॲड करायचे. मी इथे 1 चमचा धणेपूड घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा कांदे लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे. या स्टेजला मी 2 टोमॅटोची प्युरी म्हणजे 2 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते आणि 2 टोमॅटोची प्युरी मी यात ॲड केली. आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच आपण इथे बदामाची प्युरी ॲड करणार आहोत. आपण काजूची प्युरी ॲड करतो, पण मी आज बदामाची प्युरी ॲड करणार आहे. आता आपण जे बटाटे तळून घेतले होते ते या मसाल्यात ॲड करायचे, म्हणजे जेणेकरून तो मसाला त्या बटाट्यामध्ये ॲब्सॉर्ब होतो आणि खूप सुंदर लागतात. हे असे मसाला आलू पण तुम्ही खाऊ शकतात. नंतर यात मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करू शकतात. नंतर याची एक उकळी काढून घेतली आणि इथे मी बदामाची प्युरी ॲड करून परत एकदा झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर रंग आला आपल्या भाजीला. आणि यात मी कोथिंबीर ॲड करून आपलं ताट सर्व करून घेतलं. चला तर मग पुन्हा भेटूया मस्त अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.